कारण शेती कर आजही कुठलाही गावातला शेतकरी कुठल्याही विद्यार्थ्यांना शेती कर असं सांगत नाही. शेती कर परमनंट शेती कर सांगत नाही. शेती करत करत तू पुढे जा. शेतीसाठी लागणाऱ्याच गोष्टीवरती आपण काम करायचं. म्हणून मी केमिस्ट्री हा विषय निवडला. मी माझा विषय इतका इंटरेस्टिंग करून ठेवलेला आहे की मी जर शिकवायला उभा राहिलो तर 3-4 तास सुद्धा विद्यार्थी न हलता बसतात. दररोज मी 450 ते 500 पोरं शिकवतो. 5 ते 6 रोजच्या माझ्या 100 पोरांच्या बॅचेस असतात. आपण बऱ्याचदा लोकांना स्टिरियोटायपिंग करताना ऐकतो. एका डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, एका इंजिनियरचा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, एका शेतकरीचा मुलगा शेतकरीच बनला पाहिजे. पण जेव्हा कोण असा विचार करतो की ही साखळी तोडून नवीन काहीतरी करायचे, तेव्हा काय होतं? रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री हा विषय चूज करून आजच्या तारखेला एका शेतकरीचा मुलगा बनला आहे पुण्यातलं मोस्ट सॉर्ट आफ्टर किंवा पॉप्युलर टीचर. आज आपल्या पॉडकास्टमध्ये मी स्वागत करते ज्ञानेश्वर पाटील यांचं. नमस्कार सर. नमस्कार. थँक्स फॉर कमिंग. सर, तुमच्याबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल काहीतरी आपल्या दर्शकांना सांगू शकाल? तुम्ही हा विषय का चूज केला? ह्याच्या पाठी तुमचं म्हणजे एक इन्स्पिरेशन होतं का, एक थॉट प्रोसेस होतं का, ते त्याला काही सांगू शकाल? मी आत्ता पुण्यामध्ये केमिस्ट्री या विषयाचा प्रोफेसर म्हणून काम करतो. बेसिकली मी जो आहे शेतकरी कुटुंबातला आहे. माझा जन्मच शेतकरी कुटुंब ग्रामीण भागात झालेला आहे. तर तिथून असंच या टाईपने शिक्षण घेत बऱ्याच गोष्टीतल्या याला सामना देत तिथून पुढं आज याच्यावरती आहे. हा खूप मोठा एक प्रवास आहे. तर शेतकरी म्हटलं की तर तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच अडचणी असतात, बऱ्याच टेक्निकली एज्युकेशनमध्ये काही डिफेक्ट असतात किंवा बऱ्याच शिक्षण घेत असताना त्याच्यासाठी ज्या असुविधा आपण ज्याला म्हणतो ग्रामीण भागामध्ये या न भेटलेल्यातला व्यक्ती मी आहे. म्हणजे आमचं कुटुंब टोटली शेतकरी कुटुंब. मग जन्म झाल्यापासून ते वयाच्या 13 वर्षापासून पुढे जे की आता माझं मास्टर ऑफ सायन्स होईपर्यंत मी शेतीमध्ये काम करत शिकलेलं आहे. मास्टर ऑफ सायन्स वयाच्या 21व्या वर्षी जे होतं तिथपर्यंत मी काम केलेलं शेतामध्ये. म्हणजे एक पॅशन म्हणा किंवा एक घरची संस्कृती म्हणा त्याप्रमाणे काम करू शिकलेलं आहे. आणि मग ते शिक्षण घेत असताना बऱ्याच गोष्टीला आम्ही सामोरं गेलेलो. आजही मी बघतोय की माझ्या गावामध्ये किंवा इतर महाराष्ट्राच्या कुठल्याही खेड्यापाड्यामध्ये बघतोय आपण तर बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांना शेती करून शिकावं, त्यातलाच मी आहे. म्हणजे असं नाही की बाबा चला घरचे देतात किंवा बऱ्याच गोष्टी भेटतात त्या गोष्टी घ्या आणि शिक्षण पूर्ण करा, असं नाही. शेतीमध्ये काम करत करत त्या गोष्टी मी केल्या आहेत. आजही जर मी गावी गेलो तर शेतीमधले सगळी कामं उत्तम मी करतो. त्याच्यासाठी मला कुठली अडचण येत नाही किंवा आज मला असं कधी वाटत नाही किंवा मी केमिस्ट्री विषयाचा प्रोफेसर आहे, पुण्यामध्ये मोठ्या ठिकाणी शिकवतो, एका इन्स्टिट्यूटचा मी पार्ट आहे, एक मोठा टीचर आहे, मग काय काम करायचं, गाव लोक काय म्हणतील असं मला बिलकुलही वाटत नाही. आजही आई वडील आमचे भाऊ किंवा इतर घरातल्या ज्या मंडळी आहेत त्या काम करत असताना मी त्यांना हातभार लावतो आणि काम करतो. मग ती सुरुवातीला मला असं वाटायचं की यार काय काम करतोय आपण, किती आवड, किती किचकडे असं वाटायचं. पण नंतर ती आवड निर्माण झाली आणि आता तर खूपच आवड आहे. पण आता त्या कामापासून लांब आलेलो. मग त्या आठवणी, ते काम किंवा त्या बऱ्याच ज्या गोष्टीमध्ये इंटरॅक्ट आपण होतो गावामध्ये शेतीमध्ये त्या गोष्टी आता आवडतात कारण तिथून आता लांब असल्यामुळे. तर प्रवास जर सांगायचा म्हणला तर बऱ्याच त्याच्यामध्ये डिफिकल्टी आहेत. बेसिकली आता तुम्हाला आता म्हणजे कुणीही सांगू शकलं की खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये ना बऱ्याच डिफिकल्टी येतात. म्हणजे शिक्षण घेत असताना तिथले जे टीचर आहेत किंवा आता माझ्या काळामध्ये कसं होतं की जे आम्हाला शिक्षक शिकवायचे ना ते खूप क्वालिटी होते, खूप म्हणजे भयंकर क्वालिटी होते. आणि आमच्या लहानपणी असं कुठलं सोशल मीडिया किंवा कम्प्युटराइज शिक्षण म्हणा किंवा असं काही या गोष्टी होत्या. फक्त पुस्तक आणि त्यातनं येणारं शिक्षण याच्यामधनं आम्ही आलो आहोत. आम्हाला जे सर शिकवायचे इव्हन 10वी 12वी पर्यंत ते शिक्षक इतके क्वालिटी होते की त्यांच्याकडेच आम्ही घडलेलो आहोत असं आहे. म्हणजे आज आम्ही बघतोय की विद्यार्थ्यांना एवढ्या फॅसिलिटी भेटतात सगळ्या. म्हणजे त्यांना जायला बस आहे, सायकल आहे, बाईक आहे, हवेतले बुक आहेत, कम्प्युटर लायब्ररी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. तसं आम्हाला काहीच नव्हतं. वर्गात जे सर शिकवतात बोर्डवरती आम्ही जे लिहितो तेच आमचं जे डेटा असेल तोच, त्याच्यावर पुस्तकातून आम्ही त्या गोष्टी करायचो. पण मग आता बघतोय की आता मी शिकवत असताना जे विद्यार्थी बघतो त्यांना बऱ्याच गोष्टी आहेत, सगळं त्यांना भेटतं, तरी पण ते लोक आता त्या टप्प्यापर्यंत जात नाहीयेत. असा विषय आहे. तर त्यावेळेला आता जसं तुम्ही बोललात की तुम्ही भरपूर वर्ष तुम्ही शेतीचं काम केलं, तुम्हाला असं कधी वाटलं की त्याच्यातलं असं काहीतरी कुठली तरी एक एक्सपिरियन्स म्हणा किंवा असा कुठला एक अनुभव म्हणा
जे तुम्हाला म्हणजे कामी आला आता ॲज अ प्रोफेशनमध्ये, ॲज अ केमिस्ट्री टीचरमध्ये, असं काही तुमचा कुठला एक्सपिरियन्स आहे? 100% भरपूर आहे. काय होतं, कुठलाही व्यक्ती जेव्हा एखाद्या मोठ्या पदापर्यंत पोहोचतो ना, तर तो अनुभवातूनच येतो किंवा प्रॅक्टिसमधून येतो. सायन्स सांगतं की प्रॅक्टिस, सायन्समध्ये आपण बघतो की बऱ्याच प्रॅक्टिसकडे माणूस शिकतो. तर शेतीमध्ये आपण जे कामं करतो हे सगळे कामं प्रॅक्टिस बेस असतात. आता शेतकरी आपण जे म्हणतो ना, शेतकरी भले अनपढ असेल, जेव्हा तो काम करतो खूप मोठे प्रयोग करतो तो शेतीमध्ये. शेतीचं मशागत करणे, त्यामध्ये पेरणी करणे, त्याची वाढ करणे, त्याची स्टेप बाय स्टेप त्याची प्रोसेस करणे, हे प्रॅक्टिकलच आहे. म्हणजे आपण आपल्या भाषेत आता ॲग्रिकल्चरचे जे काही सब्जेक्ट असतात, म्हणजे प्लांट ग्रोईंग म्हणा, ज्या गोष्टी आहेत ते प्रॅक्टिकल बेस तसंच असतं. पण शेतकऱ्याला त्यातलं नॉलेज नसतं, म्हणजे पुस्तकी त्याला ज्ञान नसतं, पण तो एकदम चांगल्या प्रकारे त्या पिकाची वाढ किंवा तसंच मी केलेलं आहे. म्हणजे मला वाटतं मी वयाचा 12 वर्षाचा असतानापासूनच मी शाळा सुटली की शेतामध्ये जायचं, शाळेच्या अगोदर शेतामध्ये काम करायचं. मग त्या शाळेत सगळ्या गोष्टी ज्या असतात, म्हणजे शेतीमधले जे अवजार आहेत, शेतीची मशागत कशी करायची, मग पिकाची पेरणी कशी करायची, त्याची बऱ्याच ज्या प्रोसेस आहेत, पीक खुरपणी म्हणा किंवा त्याला फर्टिलायझर देणं म्हणा किंवा त्याचं कल्टिवेशन करणं म्हणा, त्याचं सेपरेशन करणं, या सगळ्या प्रॅक्टिकल बेस गोष्टी आहेत. मग याच्यातनंच सायन्स मधली जी आवड आहे ती निर्माण झालेली. मग काही एखादं अवजार तुटलेलं असेल, मग ते आम्ही लहानपणी मित्र बसून ते जोडायचो. त्याला पट्ट्या बिट्ट्या बांधणे, ते जोडणे, ते अवजार पुन्हा वापरणे, अशा गोष्टीतनं मग ते चालना भेटलेली शिक्षणामध्ये किंवा सायन्समध्ये असतात. मग वर्गामध्ये आम्ही जे शिकायचो, म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं की आपली जी शिक्षण पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामधली, तर तो विद्यार्थी ज्या वयात आहे किंवा तो कुठल्या भागातनं येतो त्याच्याप्रमाणे शिक्षण मिळतं. म्हणजे आम्ही शेतीमध्ये ज्या गोष्टी शिकायचो त्या सायन्समध्ये असतात. ऊन वारा पाऊस म्हणा, पावसाची ऋतू म्हणा, पाऊस कधी पडतो, पिकाची म्हणजे ज्याला आपण खरीप म्हणतो, रब्बी म्हणतो, त्या काळामध्ये कुठलं पीक, हे सगळं आम्हाला अभ्यासक्रमामध्ये असायचं आणि त्याच्याकडनं आम्हाला चालना भेटली, आम्ही तेच काम करायचो. ह्याच्यावरती तुम्हाला म्हणजे रिसर्चची सुद्धा भरपूर येस 100%. मी MSc ला असताना म्हणजे आमचे जे HOD जे प्रोफेसर आहेत केमिस्ट्री डिपार्टमेंटचे, तर त्यांच्या अंतर्गत मी बरेच कामं केलेत. आज सुद्धा मी म्हणजे माझ्याकडे आता काही असे सिंथेसिस आहेत की मी फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड मी बनवू शकतो. येस तसे फॉर्म्युलेज आहेत. कारण माझं जे MSc आहे ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधनं आहे. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे आपण जे बघतो फूड, फ्रूट, प्रोटीन, विटामिन्स, लिपिड, फॅट किंवा मेडिसिन म्हणा, ॲग्रिकल्चर, पेस्टिसाइड, हे सगळ्यामध्ये ऑर्गॅनिकचा पार्ट येतो. आणि अशा बऱ्याच मला वाटतं 450 ते 500 रिॲक्शन्स आम्हाला होत्या, ज्याच्यामधनं हे सिंथेसिस ऑफ इन्सेक्टिसाइड हे सगळं त्यामध्ये होतं. आजही मी गावी गेलो तर त्या गोष्टी बनवू शकतो. येस. तर करंटली तुमचा अजून कुठली रिसर्च चालू आहे? आता माझं रिसर्च कुठला आता चालू नाहीये, पण आमचे जे डिपार्टमेंटचे HOD आहेत त्याच्या अंडर म्हणजे माझं तिथं रजिस्ट्रेशन आहे की आमचे सर जे काम करतात त्यांच्या अंडरमध्ये आम्ही त्यांच्यासोबत ते काम करतो. त्यांचं अँटी कॅन्सर ड्रग असेल, पेस्ट, याच्यावरती ते काम करतात. पण आता मी या टीचिंग प्रोफेशनला असं वेळ देता येत नाहीये. तर ते ड्रीम प्रोजेक्ट आहेत माझे बरेच. म्हणजे मला टीचिंगच्या नंतर जेव्हा मला वाटेल की बाबा टीचिंगचं थोडंसं हे आता नको, जास्तच हे होतंय किंवा जास्त धावपळ वगैरे होतीये, किंवा मला वाटलं की आता हे कुठेतरी थोडंसं मला त्याला पॉज देऊन थोडा वेगळा मार्ग काहीतरी करायचा असं वाटेल, तेव्हा मी ठरलेलं आहे की मला शेतीमध्ये लागणारे जे काही ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट आहेत, मग ते इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, फर्टिलायझर, ह्याच्यावरती मी 100% भविष्यामध्ये करणार आहे टीचिंग नंतर. थँक्यू. कारण मी बघतोय ना आता कसं होतं की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना ना आता शेती करणं, आता एखाद्याला वाटतं शेती वाव किती भारी, किती छान, पण ऍक्च्युअल जो करतो ना त्यालाच माहिती किती अवघड आहे. आता मी तर म्हणेल किंवा आता जर एखाद्याने म्हणलं शेती कर तर मी नको म्हणेल. का? कारण मी त्या वेदना ज्या आहेत ना ती मी बघितलेल्या आहेत. कारण किती हाल होतात शेतकऱ्यांचे, काम करणे म्हणा किंवा बऱ्याच फायनान्शियल गोष्टी, त्यातनं आत्ताच्या डेटला शेतकरी व्हायला कोणा आवडणार नाही. आणि जे आता शेतकरी आहेत ते नशीब आहे म्हणून ते करतात, त्यांना पर्यायच नाहीये. म्हणजे शेतीला कुठला म्हणजे असं एखादा स्ट्रॉंग सपोर्ट नाही आहे. म्हणजे त्यांच्यासाठी लागणारे म्हणा जे काही फर्टिलायझर आहेत किंवा जे काही सीड्स असतात ते त्यांना त्या भावात भेटत नाहीत, किंवा शेतीमधून पिकाची वाढ करण्यासाठी ते मार्केटला जाईपर्यंतचा जो खर्च आहे तो त्यांना तिथं बसवता येत नाही. त्या बऱ्याच गोष्टी असतात, त्याच्यामध्ये त्या अडचणी आहेत. त्याच्यावरती मात करायचा प्रयत्न सुद्धा म्हणजे सर, म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांना, तुमच्या फॅमिलीला जेव्हा तुमचा निर्णय सांगितला की तुम्हाला आता केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला तुमचं फ्युचर करायचं, तेव्हा त्यांचा रेस्पॉन्स कसा होता? रेस्पॉन्स म्हणजे त्यांचा सपोर्टच होता फुल. ते कराच म्हणणार. कारण हे बघा आता कसं आहे, आता आमच्या ज्या पिढ्या आहेत सगळ्या पिढ्या शेतीच करतात. सगळे शेती करतात. माझे वडील, आजोबा, पणजोबा म्हणजे पूर्वीपासून शेती आणि जो काही व्यवसाय तेच करतात. आता माझी आई किंवा वडील, माझे आजोबा लहानपणापासून शेती करतात आणि त्यांना माहिती आहे शेती म्हणजे मॅडम आजच्या डेटला कसं आहे की शेती हा फक्त उदरनिर्वाहाचा भाग आहे. शेतीतनं आजकाल सामान्य व्यक्ती किंवा सामान्य शेतकरी शेतीमधनं भला मोठा बंगला, गाडी असं काहीच करू शकत नाही. मग माझे घरचे जेव्हा एकच घरच्यांचं वाक्य, शिक आणि पुढे जा.
सावलीतलं काम शिक, मोठा हो, हे सांगायचे. कारण शेती कर आजही कुठलाही गावातला शेतकरी कुठल्याही विद्यार्थ्यांना शेती कर असं सांगत नाही. शेती कर, परमनंट शेती कर सांगत नाही. शेती करत करत तू पुढे जा, शेतीतलं काम कर, शिक, त्यातनं पैसे कमव, शिक्षण घ्या आणि पुढे जा. हाच मंत्र आज प्रत्येक शेतकऱ्यांचा गावातल्या शेतकऱ्यांच्या पुत्रांसाठी असतो. तोही माझ्या आई वडिलांनी आणि माझे जे काही आजोबा, जे काही माझे काही सहकारी म्हणजे पाहुण्यातले जे लोक ते सांगायचे, आणि त्याच्यातच आपण प्रेरणा घेऊन पुढे गेलेला आहे. मग सर, रसायनशास्त्र ह्याच्यात करिअर करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? बघा, वयाच्या 13 वर्षापासून मी शेतीमध्ये जेव्हा काम करायचो, तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे की बरेच शेतीमधले कामं हे प्रॅक्टिकल बेस असतात. तेव्हा मला वाटायचं की बाबा आपण हे केलं तरी काय होईल, किंवा समजा आता मध्येच कसं व्हायचं की समजा पिकाची पेरणी केली गेली, ठीक आहे, आणि पिकाची जेव्हा वाढ होते तेव्हा मध्येच एरियल इन्फेक्शन होऊन पिकं खराब व्हायची किंवा फंगल इन्फेक्शन खराब व्हायची. आणि माझ्या लहानपणी फर्टिलायझरचा हा जो प्रकार आहे किंवा पिकासाठी लागणारे जे काही इन्सेक्ट किंवा जे पेस्टिसाइड असतात, केमिकल असतात, तर तेव्हा इतके मुबलक अवेलेबल नव्हते, तेव्हा खूप कमी प्रोडक्ट होते. तेव्हा मला वाटायचं की बाबा ह्याच्यासाठी का आपल्याला काय करता येतं का, आपलं पीक मध्येच लहान वयात मी बघतोय की मी काम शेतामध्ये करतोय, पिकाची वाढ झाली, अचानक पीक खराब होऊन गेलं. तेव्हा मला असं वाटायचं की बाबा ह्याच्यासाठी काय करता येतं का, किंवा आपण कुठलं केमिकल असं काही आहे का ह्याच्यावरती काही करता येतं का, ह्याच्यातनं मला ती प्रेरणा भेटायची. मग सायन्समध्ये माझी आवड निर्माण झाली. 10वी नंतर मग आमच्या शाळेतले जे काही सर आहेत त्यांच्या माध्यमातून पुढे मग 11th-12th ॲडमिशन घेऊन तिथनं पुढे ती प्रोसेस चालू केली. मग मला कळायला लागलं की बाबा याच्यामध्ये असं करता येतं किंवा हे करता येतं. इवन आता एक प्रसंग असा आहे की मी BSc फर्स्ट इयरला असताना आमच्या इथं म्हणजे आता गावाकडं आपण जे गुळ बनवतो, गुळची बनवण्याची पद्धत असते, तर ते आमच्या इथं होतं. म्हणजे आम्ही ऊसापासून गुळ बनवतो, पण आमच्या जॉईंट ह्याच्यामध्ये सगळ्या कुटुंबामध्ये आमचं ते होतं गुळ बनवलं प्रकार, घरचा ऊस आम्ही करून बनवायचो. तर तेव्हा कसं होतं की बघा आता लोकांचं कसे असते, म्हणजे गुळ जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा गुळाचा कलर कसा, तुम्ही कसा बघाल की गुळाचा कलर कसा असला पाहिजे? ब्राउनिश की एकदम थोडासा असा डार्क ब्राऊन, म्हणजे दिसायला एकदम असा, म्हणजे एखादा आपण जेव्हा कंपाऊंड आपण एखादा जेव्हा पदार्थ खातो तेव्हा तो कसा दिसला पाहिजे, एकदम असा छान दिसला पाहिजे ना. तर मग तेव्हा काय व्हायचं की गुळ हा जो बनतो ना, तेव्हा गावाकडे कुठलेही केमिकल न वापरता गुळ बनवायचे. आणि मग गुळ बनवण्याची प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये स्लॅग जे असते इम्प्युरिटी, त्याच्यामुळे गुळ परफेक्ट ब्लॅक व्हायचा आणि त्याला मार्केट डिमांड यायची नाही, अशा काही त्यामध्ये गोष्टी व्हायच्या. मग गावाकडे त्याच काळामध्ये 2000 मला वाटतं 13-12 मध्ये ना ते प्रयोग चालू झाले. म्हणजे काही केमिकल कंपाऊंड टाकून त्यातली जी इम्प्युरिटी आहे, जी स्लॅग आपण त्याला म्हणतो, ती बाहेर काढायचं आणि गुळाचा एकदम शुभ्र कलर करायचा, जेणेकरून मार्केटला त्याच्यामध्ये त्याची डिमांड वाढेल. मग ते मध्यंतरी खूप चाललं त्या काळामध्ये, बरेच केमिकल टाकून ते करण्यात आले. मग तेव्हा मला नव्हतं माहिती की या केमिकलचा साईड इफेक्ट होतो. तर आमच्या मालाला चांगला भाव यावा, आम्ही जेव्हा गुळ बनवायचो चांगला भाव यावा, त्यासाठी सुद्धा मी कॉलेजच्या सरांकडनं त्याचा फॉर्म्युला लिहून घेतला होता, किंवा त्या ह्याच्यातनं इम्प्युरिटी कशी काढता येते आणि कलर एकदम चांगला कसा करता येईल ह्याचा मी आमचे जे HOD आहेत डिपार्टमेंटचे केमिस्ट्रीचे त्यांच्याकडनं आम्ही घेऊन तो मी प्रयोग केला होता. आणि चांगल्या उत्तम प्रकारचा जो कलर आहे तो त्या ठिकाणी मी बनवायचा प्रयत्न तोही त्या ठिकाणी केला होता मी. कारण का ह्याच्या मागचा माझा हेतू काय होता की शेतकऱ्यांना त्यातनं काही मिळतच नाही, तुम्ही प्युअर ऑर्गॅनिक बनवताय, म्हणजे हेल्दी तुम्ही गुळ बनवताय, जो की मार्केटला त्याची डिमांड नाहीये, पण त्याच्यामधला जो कंटेंट आहे तो हेल्थसाठी चांगला आहे. पण मार्केटच्या ज्या लोकांची जी मेंटॅलिटी आहे त्यांना गुळाचा कलर चांगलाच पाहिजे होता. मग तो आम्ही जो गुळ घेऊन त्याला काय डिमांड नव्हती, मग आम्ही तो प्रयोग केला होता. मग त्यातनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या किंवा आपण शेतीसाठी लागणाऱ्याच गोष्टीचं वरती आपण काम करायचं, म्हणून मी केमिस्ट्री हा विषय निवडला. ऍक्च्युली BSc ला माझं बॉटनी, झुलॉजी आणि केमिस्ट्री असे विषय होते. त्याच्यातनं केमिस्ट्री विषयातनं मी PG केलं, कारण का टीचिंग पण करता येते आपल्याला आणि मग त्याचा केमिस्ट्रीचा उपयोग बऱ्याच ठिकाणी करता येतो. आज आपण बघतोय जे काय इलास्टिक, प्लास्टिक, रबर, फ्रूट असेल किंवा जे काही प्रोटीन आहेत, मेडिसन आहेत, या सगळ्यांच्यामध्ये कॉस्मेटिक मला सगळ्यांच्यामध्ये केमिकल कंपाऊंड आहेत. म्हणजे इसेन्शियल जे आहे, म्हणजे आपण डेली नीड्स ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये केमिकल हा लागणारच आहे. म्हणजे काळाची खूप मोठी गरज आहे, त्यामुळे मी तो विषय निवडला आणि भविष्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काही करता येतो, समाजासाठी म्हणा किंवा शेतकऱ्यांसाठी म्हणा, ते करता येतो. तर सर, तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त एक सिग्निफिकंट इम्पॅक्ट असा कुठला व्यक्ती होता ज्यांनी केलं? म्हणजे आमचे सरच 10th पर्यंत जे आम्हाला सायन्स म्हणा, मॅथ्स म्हणा जे शिकवायचे, म्हणजे बेसिकली आता घरचे आई वडील आणि जे आपलं कुटुंब आहे तेच तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेरणा देतात, किंवा आपली परिस्थितीच, मला तर म्हणायचं की आपली परिस्थितीच आपल्याला सुधारवते. परिस्थिती म्हणजे गावाकडे तुम्ही राहून बघा, ऍक्च्युली तुम्हाला 2 दिवस भारी वाटेल, निसर्ग भारी, पण ऍक्च्युली तिकडे पाऊस, ऊन, वारा, तिथल्या ज्या काही फॅसिलिटी याच्यानं माणसाला नको वाटतं. त्याला वाटतं की डेव्हलपमेंट करावी, पुढे जावं, शिक्षण घ्यावं, काहीतरी मोठा व्यक्ती बनावा, त्यातनं पैसे कमवून मग डेव्हलपमेंट करावं असं प्रत्येकाला वाटतं. मग ते आपलं म्हणजे गावाकडची परिस्थिती, शेतकऱ्यांचे जे हाल होतात ते, किंवा घरच्यांचं जे काही मोटिवेशन आहे, शाळेतले शिक्षक म्हणा ते जे मोटिवेट, त्याच्याकडनं मी मग इन्स्पायर होऊन यापुढे आता या टोकापर्यंत, इथंपर्यंत, या ह्याच्यापर्यंत मी आहे.
मग सर आता तुम्ही जसं सांगितलं की म्हणजे अर्ली चाइल्डहुड पासूनच तुम्ही शेती करत होता, तेव्हा म्हणजे तुमच्याकडे असं बोलतो ना की म्हणजे असं परिस्थिती सोपी नव्हती, डिफिकल्ट लाईफच होती. तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही रसायनशास्त्र ह्याचा अभ्यास करत होता, ह्याचं करिअर बनवत होता, तेव्हा तुम्हाला फायनान्शियली काही अडथळे आलेत का? त्याला तुम्ही ओव्हरकम कसं केलं? फायनान्शियली म्हणजे एवढं काही मोठ्या अडचण नाही आल्या, कारण घरची परिस्थिती होती म्हणजे बऱ्यापैकी. शेतामधनं जे काही धान्य यायचं ते विकून त्याच्यातनं घरचा खर्च किंवा फीस वगैरे भरायचे. आणि माझं शिक्षण जे आहे ते टोटल गव्हर्नमेंट स्कूल म्हणा किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मी केलेलं आहे. मग तितके त्याच्यासाठी लागणारे जे पात्र जे मार्क आहेत किंवा ज्या परीक्षा मी देऊन ते करायचो. गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये म्हणजे शासनामार्फत 10th पर्यंत शिक्षण जे आहे ते म्हणजे कमी पैशामध्ये किंवा काही गोष्टी फ्रीमध्ये होतात. आफ्टर 10th सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, नॉमिनल फीस तिथं असते. तिथनं 11th-12th केलं, नंतर BSc ला पण गव्हर्नमेंट कॉलेज ऍडमिशन घेतलेलं, तिथं पण काही नॉमिनल फीस घेतलेली. आणि तिथून मग PG ला थोडासा खर्च आला, कारण PG माझं जे आहे मास्टर ऑफ सायन्स इन केमिस्ट्री ते प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधून केलेलं आहे, ऑटोनॉमसमध्ये. थोडासा खर्च आला आणि मग त्याच्यासाठी मी BSc फर्स्ट इयरला असताना शेतीचं काम कॉलेज प्लस क्लासेस म्हणजे BSc फर्स्ट इयरपासूनचा माझा टीचिंगचा प्रवास आहे तो आतापर्यंत तोच आहे. बऱ्याच आता ॲक्च्युली मी लातूरचा आहे. लातूर पॅटर्न तुम्हाला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. तर मी प्रॉपर लातूरचा आहे. तर लातूर पॅटर्न म्हणजे तिथं गल्ली गल्लीमध्ये क्लासेस आहेत. आणि जिथं मी PG करायचो, जिथं करायचो, जिथं मी राहायचो तिकडं सगळ्या गल्लीमध्ये क्लासेस. मग तिथंच क्लासेसवरती छोटे मोठे पेपर असाइनमेंटचे काम करणे, डाऊट सेशन करणे, अशा करत करत त्यातनं मी जे काही माझं त्यातनं फायनान्शियली जे काही अर्निंग व्हायचं त्यातनं मी माझं मास्टर ऑफ सायन्स कम्प्लीट केलेलं आहे. तुम्ही अतिशय परफेक्ट एक्झाम्पल आहात सर, की म्हणजे परिस्थिती मात्र काही असो, लाईफ कितीही डिफिकल्ट असो, जर एका माणसामध्ये जिद्द असते, एक पॅशन असते, तर कुठे ना कुठे तो माणूस सक्सेस नक्कीच हासिल करून घेतो. तर तुम्ही एकदम परफेक्ट एक्झाम्पल मला त्याच्यासाठी वाटलात. तर त्याच्यामध्ये कसं आहे की परिस्थितीवर मात करण्याची ही जी काही म्हणजे मेथड आहे ही शेतीतनं शिकलेली. म्हणजे तिथं एखादी गोष्ट समजा काही म्हणजे आता कसं शेतीमध्ये बऱ्याच टेक्निकल गोष्टी असतात, कुठं तर काहीतरी अडचण येते, मग त्याच्यावरती काही तुम्हाला त्यात काही चेंजेस करून ते दुसरं करता येतं का, त्याच्यावरनं मग त्याच्यामध्ये डोक्याला चालना भेटते आणि मग त्याच्यातनं ते मार्ग काढून मग कुठली तरी परिस्थिती आली त्यावर काहीतरी मार्ग निघतोच, मार्ग थांबत नाही, काही मार्ग निघतो, आपण त्यातनं पुढे जाता येतं. बरोबर. तर सर आता तुम्ही लातूर पॅटर्न मधून काम करून आता तुम्ही पुण्यात आला, तर तुमच्या इथपर्यंत जर्नी कशी राहिली, तुमचं यशाचं रहस्य काय आहे? BSc FY ला असताना लातूरमध्ये तिथूनच क्लासेसमध्ये काम करत करत PG कम्प्लीट केली. आणि मग कसं असतं, एक शिक्षण पूर्ण झालं की एक थोडंसं पंख फुटल्यासारखं होतं प्रत्येकांना. म्हणजे आणि आमच्याकडे कसं आहे की थोडंसं तुम्ही बघितलात ना, लातूरचा हा जो भाग आहे तिकडचे जे 4-5 जिल्हे आहेत ना, थोडासा दुष्काळी भाग म्हणल्यासारखं आहे, कारण थोडं पाऊस प्रमाण कमी असतं. आणि तिथला प्रत्येक विद्यार्थ्यांचं कसं असतं की शिक्षण झालं की पुण्याला जायचं. आजही आमच्या गावातले प्रत्येक घरातला एक व्यक्ती पुण्यामध्ये कुठल्या ना कुठल्या फील्डमध्ये कामासाठी किंवा बरेच प्रोफेशनमध्ये आहेत. मग ते IT प्रोफेशनल असेल किंवा टीचिंग किंवा बऱ्याच ठिकाणी ते आहेत. माझी इच्छा तिथं होती लातूरमध्ये करायची, किंवा चला लातूरच हे एक मोठं पॅटर्न आहे, तिथं बरेच नीट JEE खूप मोठे क्लासेस चालतात आणि पूर्ण महाराष्ट्रातनं विद्यार्थी शिकायला लातूर या ठिकाणी आहेत. मग तिथं माझा विचार होता किंवा तिथलं एखाद्या ठिकाणी आपल्या प्रोफेशनमध्ये आपण ॲज अ लेक्चर म्हणून काम करावं. पण घरच्यांचं म्हणणं असं होतं की बाबा एवढं आता PG झालेलं आहे तर पुण्याला जा आणि तिथं जाऊन एखाद्या चांगल्या ठिकाणी काम करून काहीतरी पैसे कमव. तर त्यांच्या आग्रहापोटी मग पुण्यात आलो. पुण्यात मग बरेच सहकारी आपले काही मित्र होते, मग त्यांच्या मार्फत मग पुण्यातल्या 2016 पासून पुण्यामध्ये मी आहे. तर मग बऱ्याच ठिकाणी शिवाजीनगर असेल, PCMC असेल, हडपसर असेल, या बऱ्याच मोठ्या मोठ्या ठिकाणी काम केलेलं. नंतर मग आता करंटली टॉपर्स अकॅडमीमध्ये मी काम करतो. टॉपर्स अकॅडमीचा मी एक पार्ट आहे, पार्टनर म्हणून तिथं काम करतो. मग राहुल सर, उमेश सर वगैरे असे बरेच आम्ही ह्याच्यामध्ये करतो. तर मग त्यांच्या मार्फत आता हे आमचं काम चालू आहे. नीट आणि JEE आम्ही त्याच्यामध्ये बरेच मोठे मोठे कोचिंग त्यामध्ये आम्ही घेतो. ओके. तर सर आता म्हणजे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स सांगते मी, की मी पण जेव्हा शाळेत होती तोपर्यंत म्हणजे पहिली अशी आवड होती फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांची. पण जसं 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 हायर स्टँडर्ड्स होत गेले, केमिस्ट्रीमध्ये कुठे ना कुठे असं बोलतो ना अशी डिफिकल्टी यायला लागली. आणि त्यावेळेला असं वाटायचं की कदाचित आपल्याला सगळं मार्गदर्शन करण्याला कोण मिळालं असतं तर कदाचित ह्या सब्जेक्टमध्ये सुद्धा मी चांगलं करू शकली असते. तर आता तुमच्या एक्सपिरियन्समध्ये असं कधी होतं का की भरपूर वेळा तुम्हाला असं वाटतं की मुलांना म्हणजे असं स्पेशली जेव्हा एंट्रन्स एक्झाम्स वगैरे असतात तेव्हा काही डिफिकल्टी येते का, कुठेतरी एक गॅप आहे तो गॅप भरला गेला पाहिजे, मुलांना तेवढं कॉन्फिडन्स यायला पाहिजे. आता तुम्ही केमिस्ट्रीमधले टीचर आहात, तर तुम्हाला म्हणजे आता पूर्ण एंड टू एंड सगळं माहित आहे, पण जेवढी तुमची हे बोलते ना ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात तर मुलांना त्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी तुम्ही कसं प्रयत्न करतात? केमिस्ट्री हा विषय त्यांना डिफिकल्ट नसून पण एक एंगेजिंग आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट वाटला असेल, ह्याच्यासाठी तुम्ही कसं प्रयत्न करता? 100% त्याच्यावरतीच मी काम करतोय. आणि मी माझा विषय इतका इंटरेस्टिंग करून ठेवलेला आहे की मी जर शिकवायला उभा राहिलो तर 3-4 तास सुद्धा विद्यार्थी न हलता बसतात.
म्हणजे मी माझा असा अभ्यास केला आहे की एखादी डिफिकल्टी लेवल कुठली असेल तर मग आता केमिस्ट्री बऱ्याच अशा काही रिॲक्शन असतात किंवा तो मॉडर्न पिरियड टेबल वगैरे असतो तर मग त्याच्यावरती न्यूमरिक्स म्हणून असतात किंवा एखादा डायलॉग आहे एखादा आता नवीन पिक्चर रिलीज झाला कुठला समजा त्याच्यामध्ये डायलॉग कुठला आहे का तो डायलॉग मी माझ्या टीचिंगमध्ये घेऊन येतो एखादी मला रिॲक्शन सांगायची असेल ठीक आहे तर मग त्या रिॲक्शनला आपण त्या डायलॉगमध्ये घेऊन जातो आणि मग तशी सांगतो म्हणजे असं म्हणजे पारंपरिक नाही किंवा पूर्वीसारखं फक्त असं शिकवत राहा मागे पुढे बघतात असं नाही इंटरेस्टिंग म्हणजे एकदम त्याच्यामध्ये डायलॉग म्हणा किंवा एखादा जोक म्हणा ठीक आहे बऱ्याच डिफिकल्टी लेवल ज्या केमिस्ट्रीमध्ये असतात टेबल लर्न करणे रिॲक्शन पार्ट करणे त्याच्यामध्ये बरेच केमिकलचे फॉर्म्युलेज असतात बरेच रिएजंट असतात काही रिॲक्शनचे फ्लोचार्ट असतात हे कसे पार्ट करायचे त्याच्यावरती मी असे काही जोक म्हणा काही डायलॉग म्हणा त्याच्यामध्ये कन्वर्ट करून ते पोरांना शिकवतो प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रत्येक पॉईंटवरती मी ते तयार केलेलं आहे आणि तसं करून मी पोरांना टोटल एंटरटेनिंग करून त्याच्यामध्ये आवड निर्माण करून त्याला त्या लेवलपर्यंत मी शिकवतो त्यामुळे केमिस्ट्री हा विषय अवघड तर कुणाला जातच नाही आणि बोरिंग होत नाही बरोबर कारण आजकाल तशीच रिक्वायरमेंट आहे कारण कसं होतं की पोरांना एक असा सायलेंट एकदम शांत किंवा स्ट्रिक्ट टीचर नको आहे ठीक आहे तर मग त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी असं क्रिएटिव्हिटी वाटली पाहिजे लेक्चरमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्यांना ते लवकर समजलं पाहिजे किंवा फक्त असं नाही किंवा तुम्ही फक्त समजण्यापुरतंच घेताय मग त्याच्यामधनं त्यांचं असं आउटपुट आलं पाहिजे की ते एंट्रन्स एक्झामपर्यंत सुद्धा चांगल्या ह्याच्यापर्यंत गेलं पाहिजे त्याच्यासाठी मी खूप हे केलेलं आहे म्हणजे मी जिथं 11-12 शिकायला लातूरमध्ये होतो किंवा ज्या टीचरने मला शिकवलं ते असं शिकवायचे म्हणजे त्यांचाच मी विद्यार्थी आहे आणि त्यांच्यातनंच मी प्रेरणा घेऊन त्याच्यामध्ये आणि काही ॲडिशन करून किंवा त्यांच्या मेथड वापरून त्याच्यामध्ये आणखी काही ॲडिशन करून त्यातनं मी हा माझा सब्जेक्ट परफेक्ट केलेला आहे आणि आज बऱ्याच ठिकाणी मी शिकवतो दररोज मी 450 ते 500 पोरांना शिकवतो 5 ते 6 रोजच्या माझ्या 100 पोरांच्या बॅचेस असतात आणि तेवढ्या बॅचेसमध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये लेक्चर घेत असताना एकदम इंटरेस्टिंग एंटरटेनिंग आणि परफेक्ट क्वालिटी त्याच्यामध्ये आपण ते लेक्चर घेत असतो म्हणूनच तुम्ही आजच्या तारखेला पुण्याचे मोस्ट सॉर्ट ऑफ द टीचर आहात थँक्यू आणि खरोखर सर म्हणजे आता आमच्या सुद्धा आता मी म्हणजे माझा एक्सपिरियन्स जर मी विचार केला तर आता हिस्ट्री हा सुद्धा एक सब्जेक्ट होता शाळेत एक पॉईंट असायचा की टीचर्स मेजॉरिटी टाइम अतिशय बोरिंग असायच्या म्हणजे आम्हाला तो विषयात इंटरेस्ट नसायचा इव्हन दो हिस्ट्री ऍक्च्युली अतिशय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे पण एक स्टँडर्ड होता लाईक 9th मध्ये आणि इनफॅक्ट 9th ची हिस्ट्री खूप डिफिकल्ट होती पण आमची जी टीचर होती तिच्यात अशी म्हणजे कुवत होती अशी बोलते ना एवढी स्किल्ड होती ती की त्या बोरिंग सब्जेक्ट सुद्धा तिच्या वेगळ्याच मेथडनी एवढं इंटरेस्टिंग बनवायची की तिने एकदाच क्लासमध्ये शिकवल्यानंतर आम्हाला घरी जाऊन पाठ करण्याची सुद्धा गरज नाही पडायची आणि आम्ही सगळे स्टुडंट्स पास व्हायचो विथ गुड मार्क्स तर मला तुम्ही जेव्हा बोललात की तुम्ही म्हणजे असं एंटरटेनमेंट म्हणून बोलवता तर मला त्याच टीचर्सची आठवण आली कारण अशा टीचर्स मिळणं सुद्धा एका भाग्याचं काम असतं तर सर आता 12वी झाल्यानंतर ओके स्पेशली आपल्या पुणे महाराष्ट्रामध्ये आता भरपूर असे एक्झाम्स आहेत जे डिफिकल्ट एक्झाम सर्वात मोठी म्हणायची म्हणजे डॉक्टर्स किंवा इंजिनियरसाठी आपली नीट झाली JEE झाली तर हे एक्झाम्स क्रॅक करणं सुद्धा बोलतो ना की म्हणजे त्याचे परिश्रम तर लागतातच पण त्याच्यासाठी तुम्हाला त्याचे बेसिक्स अंडरस्टँड करणं सुद्धा फार गरजेचं आहे तर ह्या म्हणजे एंट्रन्स एक्झामसाठी तुम्ही मुलांना कसं प्रिपेअर करता त्यासाठी तुम्ही काय रिसर्च केला आहात तुम्ही त्यांना मार्गदर्शन कसं करता आता कसं आहे JEE आणि नीटची एक्झाम जी आहे ॲक्च्युली हा 2 years अकॅडमिक प्रोग्राम असतो म्हणजे आफ्टर 10+2 आपण ज्याला म्हणू आफ्टर 10 तुम्हाला 2 वर्ष 11 करावं लागते त्याच्यानंतर मग तुमची JEE ची एक्झाम असते काय होतं की आता आम्ही जेव्हा शिकवत असतो आम्हाला असं जाणवतं की बाबा विद्यार्थी जेव्हा ॲडमिशनसाठी येतो अकॅडमीमध्ये तो 10th मधनं येतो आणि मग 10th मधून येत असताना त्याच्यामध्ये 10चे आपल्याकडे अनेक बोर्ड आहेत मग SSC आहे आणि CBSE आहे ठीक आहे मग विद्यार्थी येत असताना तो इतका प्रिपेअर नसतो जे की त्याला त्या लेवलपर्यंत जायला पाहिजे ठीक आहे त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात मग आम्ही काय करतो की त्या विद्यार्थ्यांना आम्ही एक ब्रिज कोर्स आम्ही त्यामध्ये बनवतो विद्यार्थी ॲडमिशन केल्याच्या नंतर आम्ही त्यावरती एक 45 days आपण त्यावरती काम करतो म्हणजे आम्ही त्याचं पहिल्यांदा बघतो की याला किती येतं किंवा याचं काय प्रिपरेशन आहे किती लेवलपर्यंत करू शकतो किंवा याच्या कुठल्या बेसिक गोष्टी नाही आहेत याच्यावरती आम्ही त्याचा एक स्टडी करतो आणि मग त्यावरती 45 days आम्ही काम करतो ब्रिज कोर्स आपण त्याला असं म्हणू मग त्या ब्रिज कोर्समध्ये त्याचा जो काही गॅप आहे किंवा ज्या काही बेसिक गोष्टी राहिलेल्या आहेत किंवा 10वी आणि 11वीच्या मध्ये जो काही ज्याला ब्रिज का म्हणलेले कारण 10th नंतर जेव्हा 11th मध्ये येता त्यासाठी येणारा जो काही बेस आहे तो आम्ही त्यात कव्हर करतो आणि मग तो एकदा प्रिपेअर झाला की मग 11वीचे जे लेक्चर आपले असतात रेग्युलरचे JEE नीट लेवलचे बी असतं त्याला मग त्यामध्ये करता येतं कारण विद्यार्थी टोटल ब्लँक माइंडने येतो कारण त्याला कसं असतं आम्ही बघतो की बऱ्याच ठिकाणावर जे विद्यार्थी येतात 10th मध्ये त्याला म्हणजे जवळपास त्यांना बऱ्याच गोष्टी त्यातल्या कळत नसतात आणि आम्ही जर तो विद्यार्थी आमच्या समोर बसला आणि आम्ही जर JEE लेवलचं घेत असेल तर त्याला त्या गोष्टी म्हणजे झेपत नाहीत किंवा तो तितक्यापर्यंत जाऊ शकत नाही मग ब्रिज कोर्सच्या माध्यमातून आम्ही त्याचं प्रिपरेशन करतो आणि मग त्याचं प्रिपरेशन झाल्याच्या नंतर मग तो मेन फ्लोमध्ये येतो JEE नीटच्या आणि मग तिथनं तो पुढे चालतो मग तिथून पुढे 2 years
इयरमध्ये बऱ्याच आम्ही ऍक्टिव्हिटी राबवतो. म्हणजे एकदा पोरगा तिथं आला म्हणजे झाला असं होत नाही. मग त्याचं म्हणजे त्याचं कम्प्लिशन म्हणा, त्याचं सिलेबस म्हणा, त्याचं टार्गेट म्हणा, किंवा त्याला नीट आणि जेईसाठी लागणारं जे स्टडी मटेरियल आहे किंवा त्या डिफिकल्टीज काय आहेत, त्याला किती लेवलपर्यंत अभ्यास करावा लागेल, मग त्याच्यासाठी स्टडी मटेरियल काय द्यावं लागेल, त्याची वीकली इम्प्रूव्हमेंट काय आहे किंवा तो किती करू शकतो, या सगळ्या गोष्टीवरती आमचं दिवसभर काम चालू असतं. आणि मी गेले कित्येक वर्ष या फील्डमध्ये असल्यामुळे माझं प्रत्येक वर्षाला याच्यावरती रिसर्च चालू असतं. मी प्रत्येक वर्षाला बघतो की विद्यार्थी कुठल्या भागातून येतात, कसे येतात, त्यांचं प्रत्येक वर्षाला कसा ग्राफ आहे, त्यांचं म्हणजे लेवल किती आहे, किंवा एक्झाम यावर्षी किती डिफिकल्ट लेवलने गेली, त्याच्यामध्ये मग पुढच्या वर्षी आपल्याला काय करावं लागेल, मागच्या वर्षी आपल्यामध्ये म्हणजे कुठल्या गोष्टी विद्यार्थ्यापर्यंत गेल्या नाही आहेत किंवा कुठल्या विद्यार्थ्यामुळे कुठल्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांचे मार्क कमी आले, मग त्याच्यावरती काय करता येतं का, याच्यावरती आमचं दिवसभर काम चालू असतं. आणि आम्ही बऱ्याच गोष्टी वर्षाला इम्प्लिमेंट करतो आणि त्यातनं विद्यार्थ्यांना 100% सक्सेस येतं. आज माझ्याकडनं शिकलेले विद्यार्थी हे महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करतात. माझे विद्यार्थी IIT मध्ये पण आता इंजिनिअरिंग करतात. काही विद्यार्थी IITतनं पासआउट होऊन जॉब करतात. मग ते IIT BHU असेल, IICT असेल किंवा NCL असेल, अशा बऱ्याच इन्स्टिट्यूटमधनं आपले विद्यार्थी तिथं आता शिक्षण घेतात आणि त्यातनं बाहेर जाऊन सुद्धा पण जॉब करतात. मग आता त्यांच्यासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठली कुठली तुम्ही बघितलात, म्हणजे ते कुठल्या ह्याच्यात म्हणजे असे फील्ड्समध्ये वगैरे असे वेगवेगळ्या जॉब शकतात? आता ते कसं आहे, IIT JEE जेव्हा तुम्ही करून ऍडमिशन IIT मध्ये घेतात, ते त्यांचे डिपेंड करतात कुठली फील्ड घेतलेली आहे. कारण त्यात बऱ्याच फील्ड असतात, विद्यार्थी त्या फील्डमध्ये जातो. मग फार्मास्युटिकल असेल, मेकॅनिकल असेल, IT असेल. म्हणजे आम्ही इथनं 12th झालं की आम्ही IITतनं नीट आणि CET मधनं पासआउट करून विद्यार्थी पुढे पाठवतो. पुढचं करिअर ते निवडतात. आमचा फक्त 11th-12thचाच भाग आहे. आफ्टर 12th विद्यार्थी मग पुढे त्याच्या मार्गाप्रमाणे चालतो. IIT मध्ये आणि महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन करून देणे, त्याला त्या विद्यार्थ्याला तिथं जाण्यासाठी जी पात्र परीक्षा आहे त्याचं प्रिपरेशन करून घेणे आपलं काम त्या ठिकाणी एकदम क्वालिटीमध्ये आपण करतो. तर हे खूप छान आहे सर, की म्हणजे काही मुलं जे स्पेशली ज्यांना म्हणजे सगळे एकाच लेवलचे नसतात आणि ते थोडेफार पाठीपुठे पडलेले असतात, त्यांना आणण्यासाठी तुम्ही तो पर्सनल अटेन्शन देता, तो खरोखर खूप प्रशंसनीय आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं की विद्यार्थ्याचा क्राऊड जेव्हा वर्गामध्ये जमा होतो तर तो क्राऊड काही एका लेवलचा नसतो. त्यात बरेच काही लेवल तिथं तयार होतात. म्हणजे कोणी अति हुशार आहे, कोणी हुशार आहे, कोणी काहीच नाहीये. मग अशा सगळ्यांना एका फ्लोमध्ये घेऊन यावं लागतं आणि मग आमचं रेग्युलर पॅटर्न जो आहे त्यावरती चालतो. कारण मग एखादा विद्यार्थी आला मध्येच जॉईन केलं किंवा त्याला काही येत नाही, आम्ही त्याकडे लक्ष नाही दिलं आणि तो बसतोय, मग तो नीट आणि JEE लेवलपर्यंत करू शकत नाही. ठीक आहे, आता मी बाकी काही लोकांचं म्हणजे इंटरव्ह्यू म्हणा किंवा बाकीचं ऐकतो, तर ते असं म्हणतात की बाबा विद्यार्थी पूर्वीपासूनच प्रिपेअर पाहिजे, तरच तो IIT JEE मध्ये, नीटमध्ये CET मार्क आणू शकतो असं म्हणतात. पण मी म्हणेल की नाही, जर विद्यार्थी तुमच्या हातामध्ये असेल, तुमच्या जर अकॅडमीमध्ये असेल तर तुम्ही त्यावरती काम करू शकता, हरकत नाही. फक्त करत नाहीत काही लोक. असं आहे, त्याची लेवल काय आहे, त्याला काय द्यायचं आहे, तुम्ही हे जर बघून करता 100% त्याला पुढे सक्सेस भेटेलच. ठीक आहे, म्हणजे काही ठिकाणी कसं होतं की फक्त वरचा जो क्राऊड आहे, क्रीमी लेअर आपण ज्याला म्हणू, तो घेऊन त्याच्यावरती काम करून तर टॉप आणतात. आम्ही असं नाही करत. कुठला जरी विद्यार्थी माझ्याकडे आला, म्हणजे केमिस्ट्री विषयात जर एखाद्याला चांगलं त्याला जर नॉलेज द्यायचं असेल किंवा जर त्याला चांगलं प्रिपेअर करायचं असेल, तर असं नाही की मी फक्त हुशार विद्यार्थीच घेतोय आणि त्यावरती काम करतोय, असं नाही. एखादा विद्यार्थी खूपच वीक आहे, त्यातला फक्त 50% पार्ट येतोय, त्याच्यावरती पण आपण काम करून त्याला मेन स्ट्रीम मध्ये आपण आणतो आणि त्याला एंट्रन्स एक्झामसाठी आपण चांगलं प्रिपेअर करतो. खूप छान सर. सर आता मला एक क्युरियस क्वेश्चन येतोय, जसं की तुम्ही सांगितलं की जेव्हा स्टुडंट तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही भरपूर त्याच्यावर रिसर्च करता आणि तुम्ही ऍक्च्युली एक एक डेटा बघता की कुठून आलाय, त्यांचं बॅकग्राऊंड काय, असं काही. तर माझा प्रश्न असा आहे की हा जो डेटा तुम्ही कलेक्ट करता, ठीक आहे, सध्या तरी तुम्ही तो डेटा तुमच्यासाठी वापरताय, त्या हिशोबाने तुम्ही तुमची जी ट्रेनिंग जी असते त्या हिशोबाने तुम्ही ते तसं ते स्ट्रॅटेजाइज करता. पण समजा हा जो डेटा जर तुम्हाला कुठे मोठ्या लेवलवर जर यूज करायचा आहे, मे बी एज्युकेशन लेवल, ऑन स्टेट लेवल किंवा इंडिया लेवल, तेव्हा त्या डेटाचं तुम्ही काही असं प्लॅन केला आहात यूज करायचं असं काही? प्लॅन म्हणजे कसं आहे की आपल्याकडली जी काही एज्युकेशन सिस्टीम आहे ना, ती त्याच्यामध्ये बऱ्याच डिफेक्ट आहेत. बऱ्याच म्हणजे ते स्टेट बोर्ड म्हणा, CBSE म्हणा, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. कारण कसं होतं की ज्याला नीट आणि JEEचं एक्झाम द्यायची आहे, ठीक आहे, त्याचा जो पोर्शन तो CBSEचा आहे आणि विद्यार्थी आपला तो स्टेट बोर्ड, ठीक आहे. तर ते आता बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. आता मला वाटतं एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, त्यामध्ये त्या गोष्टी त्यांनी ऍड करून त्याच्यामध्ये त्यांनी चेंजेस केलेले आहेत. SSC बोर्डातला विद्यार्थी जर असेल तर त्याला डिफिकल्टी येतातच. कारण कसं होतं, त्याचा 10th पर्यंतचं बोर्ड SSC आहे आणि आफ्टर 10th तो JEE नीटचं करतो म्हणजे CBSE बोर्डात जातोय. मग त्याला खूप मोठा एक तिथं गॅप पडतो आणि त्याला तिथे झेपत नाही. तर ऍक्च्युली गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की म्हणजे ऑप्शन्स आहेत तसे, म्हणजे ज्याला स्टेट करायचं, स्टेट बोर्डमधून 10th करा किंवा CBSE करा. पण ते कसं होतं की विद्यार्थ्याला जर करिअर तुमचं निवडायचं असेल पुढे आफ्टर 10th, तर तुम्ही
सुरुवातीपासूनच त्या फ्लोमधनं आलं पाहिजे किंवा त्या बोर्डातनं आलं पाहिजे. आणि ह्याच्या मागचं कारण हेच आहे की विद्यार्थ्यांना गायडन्स भेटत नाही. त्याला गाईड करणारे बरेच. आता माझं सुद्धा तसंच आहे. म्हणजे जेव्हा मी गावातनं शिकायचो तेव्हा म्हणजे आम्हाला फार असं गायडन्स नव्हतं. म्हणजे आमचे जे सर आहेत त्यांनीच आम्हाला गाईड केलं. म्हणजे माझ्या काळामध्ये सोशल मीडिया म्हणा, एवढं काही कम्प्युटर अशा काही गोष्टी कुठे नव्हत्याच. टीचर जे सांगायला आम्ही त्यांच्याप्रमाणेच करायचो. आज सगळं असून सुद्धा विद्यार्थ्यांना तिथं मार्गदर्शन म्हणजे हवं ते त्यांना गायडन्स भेटत नाही. याच्या मागचं कारण असं की मग तो गायडन्स न भेटल्यामुळे तो पुढे हवं ती स्ट्रीम निवडत नाही किंवा त्या स्ट्रीममधून त्याला पुढे जाणे आणि मग 11-12मध्ये कशा पद्धतीने एंट्रन्स एक्झाम क्रॅक करणे हे त्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करता येत नाही. तर सर आता जसे नीट झालं, JEE झाले, आता हे डिफिकल्ट एक्झाम्स आहेत, तर तुमचं ह्याच्याबद्दल ऑब्झर्वेशन काय आहे? तुम्ही ह्याच्यावर काही रिसर्च केला आहात का? तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यासाठी पुढे तुम्ही मुलांना कसं तुम्ही मार्गदर्शन करू शकता, त्यांना प्रिपेअर कसं करू शकता? काही तुम्ही आयडियाज वगैरे काही सांगू शकाल? काय होतं की विद्यार्थ्यांना आफ्टर 10th करिअर काय करायचं हे त्यांनी एक 2-3 वर्षापूर्वी ठरवलं पाहिजे. म्हणजे 7वीपासून त्याचं ठरलं पाहिजे की मला पुढे डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं किंवा जे करायचं. कारण तशा लेवलनी त्याला प्रिपरेशन करावं लागेल. कारण असं होत नाही की तुम्ही डायरेक्ट 12th करताय, 10th करून तुम्ही डायरेक्ट 11th येता आणि मग एंट्रन्सचं प्रिपरेशन करता, असं होत नाही. त्याला ते त्या लेवलनी ते जो काही रँक आहे तो त्याला मेंटेन करता येत नाही. त्याचं म्हणजे तुम्हाला 7th स्टँडर्डपासून तर प्रिपरेशन केलं पाहिजे. कारण डिफिकल्टीज भरपूर असतात, सिलेबस खूप ॲडव्हान्स असतो. आणि मग विद्यार्थ्यांचं कसं होतं की तुम्ही 7th क्लासमध्ये असाल ना तर तुम्ही तेव्हाच गायडन्स घेतलं पाहिजे किंवा मला पुढे डॉक्टर व्हायचं, मग मी काय केलं पाहिजे, त्यासाठी माझं प्रिपरेशन काय पाहिजे, काही फाउंडेशन लेवल आहेत का, त्यासाठी काही फाउंडेशनचे काही कोर्सेस आहेत का, काही बुक आहेत का, मी ते करू शकतो का किंवा कुठे एखादा फाउंडेशन क्लास लावू शकतो का, याच्यावरती त्या विद्यार्थ्यांनी ते केलं पाहिजे. आणि मग त्याला आता कसं होतं की विद्यार्थी शाळेमध्ये असतो ना तिथं पण तिथल्या जे काही शाळेच्या ज्या काही मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत किंवा जे काही तिथली जी टीम असते त्यांनी पण त्यांना गाईड केलं पाहिजे की बा तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला या गोष्टीतून जावं लागेल. कारण माझं मत असं की तुम्ही 10th नंतर ठरवू शकत नाही. खूप असे कमी विद्यार्थी आहेत जे की 10th नंतर ठरवतात डॉक्टर व्हायचं, ते होतात, पण सगळेच होत नाहीत. त्यासाठीचं कारण काय की तुम्हाला मेन फ्लोमध्ये यायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2-3 वर्षापासून त्यासाठी काम करावं लागेल. तेव्हा तुम्ही आफ्टर 10th तुम्ही मेंटली आणि तुम्ही नॉलेजनी प्रिपेअर व्हाल की बाबा आफ्टर 10th हा आता मी करू शकतो, मला काही डिफिकल्ट येत नाही. कारण 10वी नंतर पण आता बघा आजही मी बघतोय एक्झाम झाली मग मार्क पडू दे, मग किती पडतात बघूयात, मग कॉलेज कुठलं भेटतं बघूयात, मग आपण करिअर ठरवू. ह्याच्यामुळं बरेच विद्यार्थी म्हणजे जे लागणारं करिअर आहे त्याच्यापासून खूप ते लांब राहतात. हे त्यामध्ये मेन अडचण आहे. 7th पासूनच त्या विद्यार्थ्याने त्याचं जे आहे गायडन्स घेऊन एक्सपर्ट फॅकल्टीकडनं किंवा जे काही काउन्सलर असतात करिअर गायडन्स वगैरे त्याकडनं माहिती घेऊन त्या विद्यार्थ्याने त्यासाठी 7th पासूनच काम केलं पाहिजे. म्हणजे त्याला पुढे डिफिकल्टीज काही येणार नाही. हा खूपच छान पॉईंट होता सर. तर सर आता जसं तर नीट झालं, JEE झाले, हे कसे हे डिफिकल्ट एक्झाम्स आहेत, ह्याच्यासारख्या तर भरपूर एक्झाम्स आता आपण बघत आहोत. तर ह्याच्या रिलेटेड तुमचे काही फ्युचर गोल्स आहेत का, काही विजन्स आहेत का, तुम्हाला काही वाटतं की तुम्ही खूप मोठा असं काहीतरी एक सिग्निफिकंट इम्पॅक्ट देऊ शकाल, असं काही सांगू शकाल? आहे ना, आता म्हणजे आमचं चालूच आहे, आम्ही बघतोय. कारण कसं होतं की आफ्टर 10th क्राऊड भरपूर येतो आमच्याकडे, पण रिझल्ट त्यातनं म्हणावं तसं आम्हाला भेटत नाही. ठीक आहे, म्हणजे रिझल्टचा रेशो जो येतो खूप फार त्याच्यामध्ये कमी येतो. त्याच्यासाठी आम्हाला त्याच्यामध्ये भरपूर काम करावं लागतं. मग त्याच्यावरती आता आमचं काम चालू आहे किंवा 7th पासून फाउंडेशन कोर्स जर आपण आता मगाशी मी त्या विषयावरती बोललो की आफ्टर 10th तुम्हाला करिअर करायचं असेल तर मग तो 3 इयरचा जो काही काळ आहे 7, 8 आणि 9 त्याच्यामध्ये, तर मग त्या काळामध्ये त्याच्यावरती ब्रिज कोर्स ज्याला आपण म्हणू किंवा फाउंडेशन कोर्स आपण म्हणू, त्याच्यावरती आम्ही आता काही बुक बनवणे म्हणा किंवा काही असं त्या लेवलपर्यंत त्याचं काही डेटा तयार करणे, विद्यार्थ्यांना तो डेटा देणे किंवा त्याचे लेक्चर घेणे आणि मग त्याला प्रिपेअर करणे, ह्याच्यावरती आपलं काम आता चालू आहे, जेणेकरून त्याला पुढे डिफिकल्टी येणार नाही. तर सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. म्हणजे असं जसं व्हिडिओच्या स्टार्टमध्ये मी सांगितलेलं की म्हणजे भरपूर लोकांचं स्टिरियोटायपिंग खूप होतं की डॉक्टरच्या मुलांनी डॉक्टर्स केलं पाहिजे, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. पण तुम्ही एक प्रेरणा आहात की लाईक एका शेतकरीचा मुलगा ज्यांचं म्हणजे पूर्ण बॅकग्राऊंडच पूर्ण वेगळं होतं, त्यांनी कुठे आजच्या तारखेला स्वतःचं एक नाव कमवलं आहे पुण्यात, लाईक मोस्ट सॉर्ट ऑफ द टीचर इन पुणे इन द फील्ड ऑफ केमिस्ट्री. तर मी आपल्या दर्शकांना हेच सांगेन की सरांकडून प्रेरणा घ्या. त्यांनी एक एक शब्द जे म्हणाले ते खूप मोठे आहे, तर त्याला तुम्ही डीपली तुम्ही प्लीज तुम्ही त्याला लिसन करा, तुम्ही समजून घ्या की त्यांना काय बोलायचं आहे करून. आणि प्लीज कधी डिप्रेस होऊ नका. इफ युअर स्टुडंट डिप्रेस होऊ नका. आयुष्य खूप मोठं असतं. आणि जर तुम्ही एक पेरेंट आहात तर प्लीज तुमच्या मुलांना काय हवं आहे, त्यांना काय डिफिकल्टीज येत आहे त्यांना समजून घ्या. तसं तुम्ही जाऊन तुमच्या टीचर्सशी बोलू शकता, कारण टीचर्सना हेच जाणून घ्यायचं असतं की कुठे ते मदत करू शकतात इन बिटवीन, म्हणजे त्यांचं करिअरसुद्धा चांगलं सक्सेसफुल होऊ शकतं.
तर आय होप लाईक दिस कॅरीज अ राईट मेसेज. सर जर तुम्हाला काही स्पेशली बोलायचं आहे तर ते सुद्धा बोलू शकता. बट दिस इज वॉट वी फेल्ड की म्हणजे आजच्या आमच्या चर्चेमध्ये आम्ही हे सगळे विषय आम्ही डिस्कस केले आहेत. ऑल द व्हेरी बेस्ट सर. थँक्यू.